आई काम करायला इथं कर बरं बोल हे बोल दुर्गेश्वरी. सो मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सो आता आपण छोटासा मिनी ब्लॉग बनवणार आहेत. श्रेयांश आपला देत आहे कोंबड्यांना चारा. हो हे बघा श्रेयांशी करामध्ये काय देत आहेत. आमच्या इथे भरपूर कोंबड्या आहेत. द्या कोंबड्यांना आवाज द्या. या थांबा आपण चारा आणू त्यांना बोलवता. थांबा थांबा या या असं इकडं पकडायचं याला. हां या 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 चला या. टाक टाक अरे तो बॅनर हळद ओळखायला किती लग्नाचं काय लग्नाचं बॅनर ह्याच्यामध्ये बंडा आहे. बंडा हे बघा लग्नाचं बॅनर सांगता. चोगदंड पाटील विवाह सोहळा. या श्रेयांश इकडे टाक यांना घेऊन ये इकडे. छोटे छोटे पिल्ले आहेत बघ. सो गाईज आपल्याकडे गावरान कोंबड्या आहेत. उन्हाळा असल्यामुळे त्यांची क्वांटिटी कमी झालेली आहे. पण श्रावण महिना आणि म्हणजे थोडक्यात पावसाळा आणि हिवाळा कोंबड्यांची जी प्रजनन क्षमता असते ती जास्त असते आणि त्या सीझनमध्ये आपल्याकडे कोंबड्या पण जास्त असतात. सो 500-1000 गावरान कोंबड्या असतात. श्रेयांश आलेला आहे आता कोंबड्यांना चारा देण्यासाठी. इकडे बाहेर 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 घेऊन ये. या बाहेर ये. बा इथं टाकायचं. इथं टाकलं येतात. सो मित्रांनो संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहे आणि पाहू शकता गावाकडलं वातावरण असं आहे. प्रचंड अजून पण ऊन असं आपल्याला पाहायला दिसून येते. सिटीमध्ये तेवढं आपल्याला कळत नाही. आणि हळदीचा प्रोग्राम अजून पण सुरू आहे. सो मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा हळद ही संध्याकाळीच गरम करत असतात तिला. म्हणजे तिला शिजवतात हळदीला. आणि का कसं आहे ते जे मशीन असते ते जे फार गरम असते. सो दिवसा तिचं काम करता येत नाही कारण की प्रचंड वरून ऊन लागणं आणि बाहेरचं वातावरण फार गरम असते. सो त्याच्यामुळे ते थंडगार ठिकाणी म्हणजे संध्याकाळी त्याचं काम चालू असते. पूर्ण नाईट ते काम करतात. झाला तर आपण संध्याकाळचा छोटासा शूट घेऊया त्याचा. सो अशा प्रकारे आमचे पुत्र दिवसभर आराम करतात आणि संध्याकाळची यांची ड्युटी सुरू होते. इकडे पाहू शकता तुम्ही कोंबडे. हे आमचं नारळाचं झाड आहे. सो याला पण ॲटलिस्ट 6 ते 7 वर्ष झालेले आहेत. आणि ते एक झाड लावलं होतं आपण. नारळाचे 2 झाड लावले होते पण यांना ढोरांनी खाल्लं होतं. म्हणजे मला वाटते की शेळ्यांनीच वगैरे काहीतरी पाला वगैरे खाल्ला. तो कसा बसा तरी वाचला. पण हा वाला आपला दुसरा आहे कारण की पहिलावाला होता तो काही कारणाने असाच तो खराब होऊन गेला झाड. सो तो दुसरा लावला. त्याच्यामुळे आपल्याला दिसून येते की हा वाला मोठा आहे आणि हा वाला छोटा आहे. सो आता आपण चाललेलो आहोत पार्टी जिथे आपण करता त्या रूममध्ये. सो मित्रांनो अशा प्रकारे एकदम थंड हवा सुटलेली आहे आणि एकदम असं आनंदमय वातावरण झालेलं आहे. संध्याकाळचे 4:30 वाजले तरीसुद्धा. वासरू दूध पित आहे गाईचं. हे वासरं पूर्णपणे मोकळेच असतात. आपल्याला यांना एनी टाईम दूध पिण्याची परवानगी आहे. पूर्णपणे हे रिकामेच असतात. त्यांना बांधून ठेवलेलं आम्ही नसते. सो याच्यामध्ये एक कारोडी आहे आणि 2 गोरे आहेत. एक वाला कुठे गेला की एक वाला तिकडे बसलेला आहे.
सो मित्रांनो, सध्या आता उन्हाळा चालू असल्यामुळे आपले जनावर हे मोकळेच असतात, पण आता गडी आपले कामाला लागलेले आहेत म्हणून त्यांना बांधून ठेवलेलं आहे. नाहीतर आणि ही जी हिरवळ आहे, ही जी कडबा वगैरे आहे वरी, आपण ते ढोरां चारासाठीच आपण ते पेरलेलं आहे की जेणेकरून कमीत कमी ॲटलिस्ट 2-3 महिने हे ढोरांना चारा पोहोचतो. आणि तिकडे पण पाहू शकता आपले बैल मोकळेच आहेत, हे बघा. तर अशा प्रकारे पूर्ण माळावर असलेली आपली जमीन आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये आपल्याकडे या जमिनीमध्ये गोटे पण दिसून येतात. पण जमीन ही एकदम सुपीक आहे. त्याच्यामध्ये जर आपण हळद म्हणलं हळद पण घेऊ शकतो, प्रत्येक पीक घेऊ शकतो. पण इथे मेन प्रॉब्लेम असा आहे की इथे आपल्याकडे 2 ते 3 महिने मे बी एप्रिल मे या 2 महिन्यामध्ये पाण्याची कमतरता भासून येते आपल्याला. तर त्याच्यामुळे आपण कुठलंही ज्या असं पीक असतं ज्याला की भरपूर प्रमाणात पाणी लागतं ते आपण पीक घेऊ शकत नाही. काय करायलास? इकडे टाकायचं, तिकडे चल, तिकडे आले, चल ये इकडे. हां ये, इथे टाकायचं. इथे दोरी आहे, सांभाळून. हां दोरी आहे, दोरी. हां चला टाका इथं. हां ते बोलून चालले, टाक. त्यांना म्हणा या या या. थांबा मी टाकतो, असं टाकतो इकडे. बघू मी टाकतो. हे बघा असं इकडे हे असं टाकायचं. हे बघा हे असे टाकले की येतात बरोबर. आता सगळे बघा कशा. तू ये अलीकडे कुठं पाणी टाकलं झाडाला? हां या ढोरांसाठी आपल्या पाणी पिण्यासाठी छोटासा. मित्रांनो, वारं एवढं प्रचंड सुटलेलं आहे, हे बघा. झाडाची पानं वगैरे कशी हालत आहेत, अक्षरशः फांद्या हालत आहेत मोठ्या मोठ्या. एवढं प्रचंड वारं आपल्याला दिसून येतं. पाणी टाकायलाच तू टाक. या पाणी या, हळू. हां श्रेयांश नारळाच्या झाडाला पाणी टाकत आहे. नको ओके. श्रेयांश म्हणतो मला पाणी दे, कारण की त्याचा हात पूर्ण पोचत नसल्यामुळे. तो बघा स्वतःच मोटर लावलेली आहे आणि हाऊस भरून घेतलेला आपण. हे घे आता, बस झालं. एका झाडाला टाकायचं, भरपूर झालं आजच्या दिवसासाठी. चला आता या. हां त्याला फक्त अर्धा, याला अर्धा आणि त्याला अर्धा टाकायचा. श्रेयांचे पप्पा सुद्धा पाणी टाकायला येतं झाडाला, श्रेयांचं बघून. सो मित्रांनो, माझी एक खासियत आहे की हे जे पूर्ण पुढचे जे झाडं दिसत आहेत ना, ते पावसाळ्यामध्ये ते मीच लावलेले आहेत. आणि इकडे पण जे आंब्याचे जे आपले झाडं लावलेले आहेत, केशर आंबा, सगळे टोटल 40 झाडं हे मी लावलेले आहेत. आणि मित्रांनो, जरी मी लावलेले असेल तरी त्याची केअर आमचे दादा आणि काकू करतात आणि गडी त्यांना रेग्युलर पाणी देतात. सो मी प्रत्येक पावसाळ्यामध्ये झाडं हे कुठले ना कुठले झाडं आणतोच आणि लावतोच. सो आमच्या तळ्याच्या तिकडे पण तुम्हाला दाखवतो. तेव्हा त्या साईडला हे 2-4 झाडं आहेत. सो तिथे आहे ना 2 आंब्याचे आहेत आणि 2 लिंबाचे झाडं आहेत. लिंबाचे झाडं लावण्याचं कारण एकच की हवा शुद्धीकरण प्लस झाड वाळत नाही उन्हाळ्यात पण. सो हळदीचे जे कामगार आहेत, जे हळद सीझन तयारीला लागणार आहेत, हे बघा वरी काम चालूच आहे. सो
त्यांचं काम आता सुरू होते. ते सकाळच्या 4 ते 4:30पर्यंत ते काम सलग कंटिन्यू करतात. सो हळदीबद्दल मला डिटेल माहिती नाही आहे, पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये ती माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला होता, पण तो असा प्रॉब्लेम झाला की तो पूर्णपणे 4K मध्ये शूट झाल्याच्यामुळे ते मोबाईलला आपल्या सपोर्ट झाला नाही. सो त्याच्यामुळे मला त्या क्लिप्स पूर्णपणे डिलीट कराव्या लागल्या. सो तर अशा प्रकारे वातावरण आहे. आपण टाकलेलं तांदूळ तेव्हा कोंबडे खात आहेत. वासरं पूर्णपणे मोकळीत असतात. याच्यात किती कारोड किती आहेत? एक आहे की दोन आहेत? 2 कारोड. सो मित्रांनो, याच्यामध्ये 2 कारोड आहेत आणि 1 गोरा आहे. सो आता झाडांना पाणी टाकायला सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे पाईप होता, पण तो कसा आहे, पाईपाची जी लेंथ आहे ती इथपर्यंत येत नाही. सो पाईप आपण तिथे यूज करता. मधातून आपले झाडं आहेत छोटे छोटे. सो तिथे 2-4 फुलाचे झाडं आहेत, 2 चिकूची झाडं आहेत. चिकूची झाडं आपल्याला लावून मला वाटते 4च महिने झालेले आहेत. पलीकडे आहे ना, सगळ्यात त्या आंब्याला देणं गरजेचं आहे. हे तरी कसं आहे वाचतं, ते आंबा झाड आहे ना तिथं. हा, श्रेयांश कॅमेरा बघितल्याच्या नंतर हॅलो गाईस हा 100% म्हणतो, कारण की तो बी कॅमेरा फ्रेंडली झालेला आहे आता. मी देऊ पाणी? सो हे घ्या, हे घे. मित्रांनो, आपण एक आंब्याचं झाड इथे लावलेलं आहे. सो ते आमच्या पप्पाने लावलेलं आहे पावसाळ्यामध्ये, पण त्याला पाणी वगैरे तेवढं आपण दिलं नाही. तर त्याच्यामध्ये याची वाढ ही कमी झालेली आहे. हे इथे याला तर गरज नाही आहे. याला हे छोटा आहे ना, याला द्यावं लागेल. ते वाढलेलं आहे ऑलरेडी. आता मागच्या वेळेस मी दिलं होतं याला, मागच्या वेळेस म्हणजे मागच्या संडेला आलो होतो तेव्हा. सो मी पाणी या लिंबाच्या झाडाला पाणी लागत नाही, पण लिंबाच्या झाडाला आणि आंब्याच्या झाडांना पण दिलेलं होतं. सो त्याच्यामुळेच बघा, ते जे झाडाचे पानं जे आहे ना वाळले होते, ते आता हिरवेगार दिसायला लागलेले आहेत. आणि आज सकाळी आपण एक काम केलं आहे, म्हणजे जिथं ज्या एरियामध्ये बाभळीची झाडे जास्त होते, हे बघा श्रेयांश पानाला इथे टाकायचे. इथे या आंब्या झाडाला हळू. हा या इथं टाका तिथं. शाबास. सो श्रेयांशनं त्या ढवापासून इथपर्यंत चलत येऊन आंब्या झाडाला पाणी दिलेलं आहे. श्रेयांचे पप्पासुद्धा येत आहेत आणि टाकत आहेत. सो मित्रांनो, मी सकाळी आहे ना, हे जे बाभळीचे झाड आहे, जे काटेरी झाडं आपण त्यांना म्हणतो, ते मी तिथून म्हणजे त्याचा असा बी काही वापर नसतो. आणि विनाकारण कसं आहे, तिथून जर वॉकिंग करू लागलो तर आपल्या पायाला वगैरे काटा बुडण्याची शक्यता असते, म्हणून ते तोडून टाकलेलं आहे. सो आता हे एक झाड आहे आपलं बाभळीचं, आणि या साईडला एक आहे. सो आपल्याला इम्पॉर्टंट आहेत किंवा नाहीत असं म्हणू शकत नाही आपण, पण त्याच्यामुळं काय व्हायला डिसॲडव्हान्टेज की जर आपण वॉकिंग करता कसं व्हायलं आहे, अनवाणी पायाने गेलो तर काटा बुडायला आहे. सो त्याच्यामुळं हे एक झाड आणि हे एक झाड तोडण्याचा प्लॅन केलेला होता सकाळी, पण काही कारणानं आम्ही तो कॅन्सल केला की थोडीफार सावली भेटायली, त्याच्यामुळे राहू द्या म्हणले. पण ते जे छोटे झाडं होते, छोटे सगळे जे काटेरी झाडं होते, ते आम्ही पूर्णपणे तोडून टाकले आमच्या पांडू मामाच्या मदतीने. सो गाईज, अशा प्रकारे शेताकडे आल्याच्या नंतर पूर्ण दिवस हा असाच छोटे मोठे कामं करण्यामध्येच निघून जातो. परत एक मग घेऊन आला पाण्याचा, आणि आपल्याला त्याला थोडीशी मदत करावं लागणार आहे. हां, या टाका इथं, हळूच टाका. ओके, इकडे कॅमेऱ्याकडे. हॅलो गाईज,
हॅलो गाईस, मी पाणी टाकत आहे. पाणी टाक. सो आता आपण आंब्याच्या झाडाला एक इथे एक आंब्याचा आणि इथे एक आंब्याचं झाड आहे असे मिळून या लाईनवर 2 आंबे झाड आहे, पलीकडल्या लाईनवर 2 आहेत आणि आपल्या बिल्डिंगच्या पाठीमागे एक आहे. आणि जे मी 7 महिन्यापूर्वी लावलेले 40 असे आंब्याचे झाड आहेत. सो टोटल मिळून 40, 41, 42, 43, 44, 45 आणि ते तिकडले 5 असे टोटल 50 आंब्याचे झाडं आहेत. व्हरायटीज डिफरंट आहेत आपल्या आंब्याचे. हां बस झाला आता, तिकडं बस झाला आता, पुढं तिकडं टाकायचं. तिकडं तुझं नारळ झाड लावलं ना तिकडं एक. हे आता कोंबड्या पाणी पिण्यासाठी ही अशी सुविधा आहे. हे टायरचं आहे आणि त्याचं आपण कापून त्याला व्यवस्थित खोलगट भाग करून कोंबडे पाणी पिण्यासाठी किंवा आपले जे कुत्रे वगैरे आहेत ते पाणी पिण्यासाठी येतात. ते बघा अशा प्रकारे पाणी पितात. त्यांना आज दिवसभर ताण लागली होती, पाणीच दिलं नाही कोणी. बघा सगळे आलेत कोंबडे. तर मित्रांनो, आपण गावाकडे आल्याच्या नंतर असं थोडक्यात आपला बंगला आणि आपल्या शेतामध्ये असा टाईम सहज निघून जात असतो. आणि ह्या ॲक्टिव्हिटीज त्या ॲक्टिव्हिटीज. सो सकाळचा 10 ते 11पर्यंत काही ना काही ॲक्टिव्हिटीज, काही ना काही छोटेसे मोठेसे कामं असतात ते आपण करता आणि पूर्ण 4, 4:30पर्यंत आराम करायचा. आणि त्याच्यानंतर 4:30च्या नंतर थोडेसे राहिलेले आपले इन शॉर्ट मेंटेनन्सचे कामं ते पूर्ण करून घ्यायचे. थोडंसं झाडाचे वगैरे कामं करून घ्यायचे. सो असाच पूर्ण दिवस निघून जातो. आणि एक सिटीमध्ये राहून बोर होतं. सो गावाकडे आल्याच्या नंतर तेवढाच एक विरंगुळा आपल्याला पाहावयास मिळतो. आणि आता आज आमच्या काकू आणि आईनं डिसाईड केलेलं आहे. सो त्यांनी आता जे तुरीची डाळ, सो ती तुरीची डाळ बनवण्याचं डिसाईड केलेलं आहे. आज तुरीची डाळ सगळी पूर्णपणे धुवून घेतलेली आहे त्यांनी आणि त्याची ती तुरीला मॉडिफाय करून ती डाळ बनवणार आहे. सो ती जी सगळी प्रोसेस असते ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. सो चला तर आपण गोडाऊनमध्ये जाऊयात आता. हे बघा, श्रेयांशने किती सारे रॉकेट्स आणलेले आहेत. कुठून आणले रॉकेट्स एवढे मोठे? हां, एवढे मोठे रॉकेट्स संध्याकाळी लावतो आपण. हे बघा किती मोठे रॉकेट्स आहेत. चुलीवर लावून जाय. हे आता गव्हातले जे साफसफाईचं काम करण्यात येत आहे. गव्हातले काळे दाणे वगैरे, दगड वगैरे सगळे स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे. हे बघा काळे खडे, हे माती शेतातले असतात ना. पहिले बाया जातावर काम करत गेल्या. आता गिरण्या निघाल्या प्रत्येकाच्या घरी बी छोट्या छोट्या गिरण्या आहेत. कोणते मोठे डॉक्टर? भाकर भाजी सकाळची भाकरी करून ठेवते, संध्याकाळी किती सुरू केलं का तुम्ही उडवायला? गेले सगळं उन्हाळ्यात. हे बघा श्रेयांश कसा करायला. तुमच्या दोघांना जावं लागेल. सगळं
श्रेयांश आनंद घेत आहे रॉकेट उडवण्याचा. सो श्रेयांश दिवाळीला नव्हता म्हणून श्रेयांशसाठी रॉकेट ठेवलेले होते. हे बघा पेटवायलेत. हा तू एक लाव. हे बघ पप्पा पेटवायलेत बघ. हे बघ काय लवकर भेटायला ते लावून दिला गेले त्याला. हे बघ श्रेयांश उडाला. रॉकेट उडालं. पुष्क कसा उडाला? किती राहिले आता? हे बघा रॉकेट ठेवण्यासाठी छोटीशी पाणी बॉटल. परत एक रॉकेट लावले. हे अशा प्रकारे हे जे गहू लावलेले होते हे बघा, हे मागे आंब्याचं झाड हे हे सगळ्यात वर गेलं. फुटलं नाही का? हातातलं कसं होईल आता ती? हातातलं त्याने माझी नाव होती ते सगळं खोलून टाकले त्यानं. नको ते नको फुटायचं हातात. काय देऊ हातात फुटा ते फेकून दे रे. आधी लावून दे रे. या लावू दे. गेले खाली. गेलं उडाल. ते फुसकं निघालं. श्रेयांचं रॉकेट फेकून दिल्यामुळे श्रेयांश नाराज झाला आणि रडू लागला. आपल्याकडे एक आहे बघ. एक आहे. ये लावा. आता श्रेयांश लावत आहे रॉकेट. भीती वाटायली श्रेयांश? हा वाटत नाही. लावा मग. थांबा इकडून करू. थांब हां असं करू. लावा. नाही लागलं. आवाज येते ना. श्रेयांशनं सक्सेसफुली रॉकेट लॉन्च केलं, पण लावण्यामध्ये थोडीशी मिस्टेक झाली. अर्ध्यातूनच लावला. पाण्याचा कलर बघा कसा बदलला आणि थोडी चपटी पण झाली बॉटल. झाले संपले रॉकेट. कसं लावला तू कसं लावला सांग की. तर मित्रांनो हे जे माझ्या पाठीमागे जे सगळं दिसायलेलं आहे सगळं हे आपलंच शेत आहे. सो त्या साईडला दोन ढेलामध्ये ही हळद होती आणि बाकीच्या ठिकाणी हे कापूस होता. एक मिनिट. काय पाहिजे श्रेयांश? हा काडी कुठे? ही गाडी ही काय करतो? ते उडत नाही. काय म्हणतो बालाजी जोगदंड. सो मित्रांनो बाकीच्या वावरामध्ये हे कापूस होता आणि काही अर्ध्या ढेल्यामध्ये हे हरभरा होता. सो आता एप्रिल सुरू असल्यामुळे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये कुठलंही पीक दिसत नाही आहे. सो जूनमध्ये झालं की पेरण्या सुरू होतात. जेवढा लवकर पाऊस सुरू होईल तेवढा लवकर पेरण्या सुरू होऊन आपापले शेतकरी कामाला लागतात. सो मित्रांनो अशा प्रकारे थोडक्यात आपल्या शेताकडनं नजारा आहे. तर मित्रांनो तर इथेच आपला ब्लॉग संपूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्टे ट्यून मित्रांनो. गुड बाय.